आणि यातून जिंकेल तो संघाचा संगनायक. त्या क्रीजवर आहे ना, क्रीजवर 4 धावा धावून काढायच्या, सोबत धावायचं आहे तिघांनी पण 4 काढायच्यात. म्हणजे इथून जायचं तिथून यायचं, इथून जायचं तिथून यायचं, 4 वेळा द्यायचं आहे. तो पुढे जावेल त्याला बाय आहे. वेगळं वेगळं नियोजन आहे. प्रीमियर लीग, बामणनगर प्रीमियर लीग. भांडत सांगेल डायरेक्ट मी मॅच खेळतोय. कालच लॉन्च केलाय मॅच, टुर्नामेंट चालू व्हायच्या अगोदरच. भांडत मात्र सांगेल डायरेक्ट मला कुणाशी पण केलवा, त्यांच्यात दोघांच्यात लढत चालू दे. आलाय का भांडत मात्र धावाला येईल. भांडत मात्रेचा ऐका. या इकडे आयोजक आहेत तेजस मात्रे, यांच्याशी बोला. कालच अलाउन्स केला होता. तर या सामन्याकडे बोलतो, पूर्वार्धाकडे माझ्याकडे वाटचाल येतोय. नंतर उत्तरार्धात दीपक सर येतीलच. दीपक सर रात्र दिवस समालोचन झोप कुठं आहे, घरी जाता की नाही, का रस्त्यातच कुठेतरी एक ढुलकी घेता आणि राहता. तेच बोलतोय, जाता की नाही घरी, का रस्त्यातच ढुलकी घेता. मॅच चालू करा आपण. पंच अंपायर साहेब संदेश पाटील, मॅच आहे पण. सर सामन्याला सुरुवात करायची. जगदीश तुमचं काय नाही, तुम्ही मॅच चालू करा. पंच आलेत, तुम्ही कशाला थांबलं, उशीर होईल. अद्याप 2 मॅचेस खेळवायचे आहेत, ही धरून 3 मॅचेस खेळवायचे आहे. षटकं पण त्यानंतर कमी आहेत. ही खेळवा मॅच, तुम्ही मॅच खेळवा, तुम्ही तुमचं चालू करा मॅच. जगदीश नाईक पंच, आपण मॅच चालू करा. एवन जोडी यांच्याकडनं क्षेत्ररक्षण आले, क्षेत्ररक्षण घेतलंय आणि गोलंदाजच्या उमाट्यावर आहे तो म्हणजेच तकदीर पाटील. सामन्याला सुरुवात होतोय. सलाम जोडी मैदानाकडे रोहित म्हात्रे आणि सुमित म्हात्रे अशी जोडी मैदानामध्ये बघायला मिळतोय. पहिला चेंडू झेल होता, झेल सुटला गेला. यष्टरक्षक रामदास नाईक होते, त्यांच्याकडनं झेल सुटला गेला असं वाटतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. पहिला चेंडू निर्धाव. आगलं वगलं क्रिकेट, बामणनगरी प्रीमियर लीग बघतो आपण, नजरेखाली चालू आहे. खरंच आगलं वेगळं क्रिकेट आणि क्रिकेटचा महिमा रचला गेला आहे तो म्हणजेच या मैदानावर. भरपूर या मैदानावर टुर्नामेंट होतात. हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी आहे तकदीर पाटील याची. एष्ट्यानं आधार, शरीराला आधारतो चेंडू. पंच बॅटची काढा ना, बॅटची काढा. एक धाव तर निघतोय रोहितच्या नावावर. फलकावर एक धाव लागली जाते. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 षटकं फेकायचे आहे. तकदीर 5 षटकं फेकायला लागतील तुला. 4 क्षेत्ररक्षण आहे तिथेच आहे. हा चेंडू पडतोय. हा चेंडू जबरदस्त डिपेंड केला. फॉलोथ्रू मध्ये चेंडूला पकडला, सन्मान दिला या चेंडूला. कुठलाच फटका घेऊ शकत नाही या चेंडूवर, कारण त्याच्या प्रकारे चेंडू फेकला गेला होता तकदीर याने. या षटकातील हा चेंडू भिडकावला जातोय. पॉइंटवर क्लिक केलाय. क्षेत्ररक्षण कुठलाच नाही. देवा चेंडू मागे धावतोय. तिकडं सलमान शेख, हा कसा फिल्डिंगला आहे वाटतं. सलमान शेख धावतोय चेंडू मागे. तोपर्यंत हा चौकार ना डीजे वाजव. डीजे चौकाराने धावफलकावर धावा 5 धावा. सुमित आहे स्ट्राईक वर. काय फलंदाजी करतय खरंच बघ. अगोदर चेंडू बघ, डोली मिटकू नको अन्यथा मिस होतोच. आणि हा चेंडू मिस झाला. चेंडू बघ कुठपर्यंत देतोय आणि त्यानंतर फल्ली फिरव, बॅट फिरव. निर्धाव चेंडू. 5 चेंडू टाकून झालेत, फक्त 5 धावा दिलेत या गोलंदाजाने. शेवटचा चेंडू असणार आहे. हा चेंडू डोळे उघडून मारला, पण काय करणार, काय बिघडणार. आयवा होतोय की जेल होतोय. शॉन जबरदस्त प्रयत्न, पण चौकार डीजे. दत्ता म्हात्रे यांचं आगमन झालंय. विनंती असेल दत्ता म्हात्रे या आपण मंचावरून असं नसतं व्हायचं. राहुलचे, रोहितचे आणि राहुलचे वडील आहेत, यायचंय आपण.
ही मॅच बघायला मिळतोय बलिराम स्मूर्ती म्हणजेच गोलंदाज येतोय राकेश गोंधली त्याने चा लागेल एवन जोडी या दोन संघांमध्ये रोहित मात्रे स्ट्राईकवर राकेश गोंधली गोलच्या उमाट्यावर रॉकी भाई गोलच्या उमाट्यावर रॉकी भाई येतोय पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल रोहित साठी 10 पावलांचा रनअप डावकर हाताचा गोलंदाज वावरतोय चेंडूची बेकी घटना टेक तमाशा देख आयवा कॅच नाही छटका डीजे वाजव जबरदस्त गाणी असे वाजव कोली गीत जबरदस्त या षटकारानं धावफल कवर धाबा 15 बलिराम स्मूर्ती संघाच्या कुणी पण फलंदाजानं षटकार हॅट्रिक मारली तर जयेंद्र नाईक यांच्याकडनं 1500 का 500 2000 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिक मारली तर बलिराम स्मूर्ती या संघाच्या खेळाडूंना षटकार हॅट्रिक मारली तर जयेंद्र नाईक यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक राकेश गोंधली रॉकी भिडकावलाय क्षेत्ररक्षक आहे जाईल का डोक्यावरशी तकदीरच्या नाही तकदीरने क्षेत्ररक्षण नाही तकदीरच्या जवळ दिमाग आहे कुठं क्षेत्ररक्षण ठेवायचं आणि त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण होते तकदीरचं तोपर्यंत ही एक धावफल कवर धावा 16 का डोला 42 छाती फुगवायला लागेल या गोलंदाजाला का निर्धाव चेंडू टाकण्यात कारण सुमितनं पण चौकारनं सुरुवात केली होती आज तो सुमित आहे स्ट्राईकवर भिडकावायचा होता स्लोअर बुलटाच होता खालच्या बट्ट्याने केला जमिनी लगत क्षेत्ररक्षक शॉन नाही घेतोय चेंडूला पकड घालतोय तोपर्यंत एक धाव खरंच राकेश गोंधली याची गोलंदाजी षटकार खाल्यानंतर पुन्हा आगमन घेतोय सलग 2 चेंडू एक धावेचा टाकतोय 3 षटकार रोहित मारायचे आहेत जयेंद्र नाईक यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे पैशांची खैरात आहे इथं मारा जिंकवा ऐवाक्यासाठी 200 आहेत संध्याकाळची सोय होईल मटन चिकन घेऊ शकता आपण घरातल्यांचं पण पोट भरू शकता हा चेंडू जातोय निर्धाव जबरदस्त गोलंदाजी लेंथ लाईन आहे यालाच म्हणतात क्रिकेट रॉकेशचे तर या षटकातील हा चेंडू पडतोय राकेश गोंधली रॉकी भाई जबरदस्त गोलंदाजी चेहऱ्यावर हावभाव नाही कुठल्याच निर्धाव चेंडू गेला तरी कारण गोलंदाजी तशी करतोय कारण पहिल्या चेंडूवर खाल्ला होता मोठा फटका पडला उचलला गेला पाठवला आयवा कॅच 200 नाही षटकार या षटकाने धावफल कवर धावा 23 3 षटकार लावायचे आहेत आणि 2000 रुपये कमवायचे आहेत बलिराम स्मूर्ती या संघासाठी सुवर्ण संधी जयेंद्र नाईक यांच्याकडनं या षटकातील हा चेंडू राकेश रॉकी वाय स्लोवर चेंडू जबरदस्त टोला सलग 2 षटकार रोहित मात्रेच्या फलीतून डीजे वाजव तर या षटकाराच्या साहाय्याने धावफल कवर धावा 29 पहिला षटक भेटला 9 धावांचा त्यानंतर दुसरा षटक रॉकी बायचा बघायला गेले तर 20 धावांचा तर सन्माननीय अश्विनजी नाईक आपल्याला विनंती असेल यायचं आपण मंचावर या आपण मंचावर त्याचप्रमाणे अरुण मात्रे आपल्याला पण विनंती आहे जवरे अश्विन नाईक सोबत मित्रपरिवार आहे त्यांना पण घेऊन यायचंय मंचावर सुभाष मात्रे यायचं आपण मंचावर सर्वांना विनंती आहे आपला बामणडोंगरी प्रीमियर लीग आहे आणि गावचा आवाज आहे अण्णा गोंधली बोलतोय या आपण या षटकातील हा चेंडू धनेश जबरदस्त चेंडूची पैकी धनेश निर्धाव चेंडू सुमितला बांधून ठेवायचं अशीच खोलवर टप्प्याची चेंडूची गोलंदाजी करणार एकाच चेंडू जर उंची घेतली तर मोठा फटका होईल षटकार हॅट्रिकवर आहे जेव्हा स्ट्राईकवर जाईल तेव्हा तो म्हणजेच रोहित मात्रे स्ट्राईकवर जाईल तेव्हा षटकार हॅट्रिक पूर्ण होईल का त्यासाठी पारितोषिक पण आहे इकडे 2000 रुपयाचं पारितोषिक आहे
त्याप्रमाणे अमर शेट्टी यांच्याकडनं पण 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. रुपेश नाईक आणि समाधान म्हात्रे यांच्याकडनं पण 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जेव्हा स्ट्राईकवर जाशील तेव्हा एकच षटकार केल्याचा आल्या चेंडूवर, तेव्हा तुला 4000 रुपयाचं पारितोषिक भेटेलच. हा चेंडू पडतोय, पडला, भिडकवला, जबरदस्त टोला, क्षेत्ररक्षण छान, जबरदस्त. काय क्षेत्ररक्षण आहे बघा, हाताने नाही, पायाने नाही, लासला ढुंगणाने तरी अडवू आम्ही, पुन्हा अडवला. याला म्हणतात हॅट्रिक वर जातोय हा फलंदाज. ढुंगणाने अडवला चेंडू 1 धावेसाठी. रोहित म्हात्रे हॅट्रिक वर आहे, हॅट्रिक वर आहे रोहित म्हात्रे. जर हॅट्रिक मारली तर 4000 रुपये कमवू शकतो. रुपेश नाईक त्याचप्रमाणे समाधान म्हात्रे आणि अमर शेठ म्हात्रे यांच्याकडनं, त्याचप्रमाणे जयेंद्र नाईक यांच्याकडनं 2000 रुपये, टोटल 4000 रुपये आहेत. हा चेंडू पडतोय, हॅट्रिक होतोय का की फसतोय हॅट्रिकच्या आणि पकडला जातोय जाल्यामध्ये. रोहित म्हात्रेच्या खेळीचा अंत. डीजे वाजव आता. धन्यवाद डीजे मास्टर. खरंच हाव माणसाला हाव नसावी. एका धाव घे, नंतर खेळ, क्रीजवर आपल्या संघाला पुढे ने. बलन्स मूर्ती संघ खेळता वेळेला दिसतोय, चढवायला लागतो. कधी नाही तर 4000 भेटले असते, इथं तर 500 रुपये नाही भेटणार, 4000 भेटले असते त्याला. त्यातले आपल्याला काय दिले नसते, परंतु भेटले असते. राहू दे, चला गेला विकेट. धनेश गोलंदाजी चांगली करतोय, विकेट तर गुलशन येतोय. गुलशन म्हात्रे स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला सध्या बघायला मिळतोय तो सुमित म्हात्रे आहे. गोलंदाज आहे धनेश. काय चेंडूची विक्री होतोय, जेला शॉन आहे, पकडणार. मग अशी इकडनं, आता समोरनं पकडला जातोय. गदरा डीजे वाजव. खरंच जबरदस्त. हॅलो, हा विकेट तर जातोय. धावसंख्या तिथल्या तिथंच 30च आहे ना, 30च धावसंख्या नाही सांगितली तुम्हाला. 2-4 चेंडू झाले त्यानंतर सांगतो. 30 धावफलकावर धावसंख्या आहे 30. तिसरा षटक आहे. विकेट या ट्रिकवर बसलाय हा धनेश. आणि जर हॅट्रिक घेतली तरी 1000 रुपयात रुपेश नाईक, त्याचप्रमाणे अमर शेठ म्हात्रे यांच्याकडे, रुपेश नाईक आणि समाधान म्हात्रे यांच्याकडनं 1000 आणि अमर शेठ म्हात्रे यांच्याकडनं 1000. विकेट हॅट्रिक. अपील कुठं, इकडे आहेत पंच, समोर नाही. पंचांकडे कर, आऊट दिला तर दिला, हॅट्रिक झाली असती. प्रीत म्हात्रे नाही, या षटकातील हा चेंडू जबरदस्त चेंडू. काय गोलंदाजी होते धनेशकडनं, प्रीतला रोखून ठेवलंय. फक्त या षटकामध्ये एकच धाव दिली, मूल्यवान विकेट 2 काढले. काय गोलंदाजी, काय गोलंदाजी तकदीरच्या गोलंदाजाकडनं होतोय. अशी कप्तान हवा आहे की ज्याला अनुभव असेल, कुणाला वापरायचा, कधी वापरायचं. राकेशकडनं थोडीशी चुकी झाली, रॉकीबाईकडनं, कारण त्यांनी स्लोअर चेंडू 2 फेकले उलट, त्याच्यावर त्यांनी मार खाला. कारण क्रीजवर ते चेंडू पडले असते तर तसे मार खाला नसता. मग क्रिकेटमध्ये कधीच गर्व करायचा नाही. कधी 0 तर कधी हिरो. हा क्रिकेट आहे. कधी नेईल तुम्हाला आकाशात, कधी आणील जमिनीवर, माहीत होऊन देणार नाही. हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये गर्वानी कधीच जगू नका. मी असा खेळेन, मी तसा खेळलो तसा, पण दाखवणं समोर असल्यावर मी काय खेळू शकतो. कारण झालं गेलं क्रिकेटमध्ये पुन्हा येत नाही. हा चेंडू पडतोय, हा चेंडू पुन्हा येतो. जोरकस पटका, चटकार. ऐवाक्यासाठी कोण नाही. निखिल चालता, पण तो निखिलला वाटलं होतं 200 सुटतील. या चटकारांना डीजे वाजव. जे असा टाक. अण्णा शंकर गोंधली. धावफलकावर धावा 36 आहेत. 36 जबरदस्त फलंदाजी बघायला मिळतोय सुमित म्हात्रेकडनं. काय फलंदाजी करतोय, मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 36 धावा, 40च्या पुढे गेलं तर विजय होऊ शकतो आपण.
कारण तसे गोलंदाजी पण आपल्या जवळ आहे. प्रीत मात्रे आहे, गोलंदाजी चांगली आहे त्याच्या जवळ. हा पुन्हा एकदा जोरकस फटका आहे. धनेश येतो चेंडू खाली, पकडला जातोय. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडं कुठं चाललाय. 2 धावाच पूर्ण. या 2 धावेने धावफलकावा 38 धावा. 38 धावा. काय क्रिकेट चाललंय, जबरदस्त फास्ट क्रिकेट चाललंय, एकदम फास्ट. असं होणं गरजेचं असतं. काय क्षेत्ररक्षण सजवलंय तकदीरनी. जवळ जवळ फलंदाज ठेवले, क्षेत्ररक्षण ठेवलेत, एकाला एक लागून. जरी थोडासा गॅप सुद्धा ठेवला नाही चेंडू जायला. खालून चेंडू गेला तर चौकार जाऊ शकत नाही, वरून गेला तर षटकार जाऊ शकतो. हा उचलला गेला, तकदीर आहे तिथं, पकडला जातोय. सुमितच्या बारीचा अंत. धन्यवाद डीजे. लखन नाईक काय गोलंच्या उमाट्यावर काय गोलंदाजी केली. पहिला षटकार खाला, त्यानंतर 2 धावा. सर्वेश नाईक, गणेश नाईक यांच्याकडनं पारितोषिक आहे. सर्वेश नाईक साठी 3 षटकार लगातार लावले गेले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. त्यात राहुल नाईक यांच्याकडनं पण 3 षटकार लावायचे, 3 चौकार किंवा षटकार लावले तरी 2000 रुपये. प्रीतसाठी पण 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. काय पारितोषिक लावली जातात. सर्वेश नाईक साठी, सर्वेश निर्धाव चेंडू खेळतोय. सर्वेश नाईक आहे, धावफलकावर धावा. षटकारास 500. जयेंद्र नाईक यांच्याकडनं सर्वेश नाईक साठी षटकारासाठी 500 रुपये. काय पारितोषिक लावली जातात. मारा बाबांनो, आम्हाला तरी द्या, महाराज नसाल तर आम्ही मारू. हा चेंडू पडतोय. पंच जगदीश नाईक ओढले, आता कुठंतरी ओढले, आता कुठंतरी हातांची ती जुडी काढली, खराब चेंडू दर्शवला. नाही तर मगाचपासून हातांची जुडीच होती जगदीश नाईकची. बाउंड्रीला पण 500 रुपये आहेत सर्वेश नाईक साठी, जयेंद्र नाईक यांच्याकडनं. चौकार जरी लावला गेला तरी 500 रुपये आहेत. काय पारितोषिक आहेत. पंचांचा इशारा खराब चेंडूचा. आता जगदीश नाईक कवाईत करतोय. मगाचपासून वाटलं होतं का काहीच नाही, पंचांना काहीच त्रास नाही असं वाटत होतं. सलग 2 चेंडू खराब. धावफलकावर धावा 40. बलिराम स्मृती संघाची धावफलकावर धावा 40 लागल्यात. 40 धावांचा पल्ला गाठणंच गरजेचं होतं. 40 धावा या षटकातील हा चेंडू पडला, बिडक्यावरचा होता आणि हा बाद. डीजे धन्यवाद. पूर्वार्धातला शेवटचा चेंडू असेल ना, शेवटचा चेंडू पूर्वार्धातला. प्रजल ठाकूर, शेवटचा चेंडू. लखन नाईक गोलंच्या उमाट्यावर. हा चेंडू पडतोय. पंच बोलतात खराब चेंडू. या गोलंदाज हा काय काढला, विकेट प्रीतचा. या फास्ट या फलंदाज. या नंतर नो बी पडला तर देणार ना, तिथं ड्रॉप करू आम्ही मॅच. तिथंच मॅच सोडण्यात येईल तुम्हाला. या षटकातील हा चेंडू भिडकावला जातोय. तकदीर आहे, नाही सुटणार. वाजव डीजे. आता किती झाले. एकेचाळीस धावसंख्या फलकावर लागल्या गेल्यात बलिराम मूर्ती संघाच्या. 42 धावांचं आव्हान असणाऱ्या तकदीरच्या संघापुढे. चला सलामी जोडी लवकर पाठवा. यानंतर अद्याप आपल्याला 3 लढत खेळवायचे आहेत. पाठवायचे आहे सलामी जोडी मैदानामध्ये. तकदीर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा. पंच जा पण जगदीश.
नंतर यानंतर मॅच आमच्या कमिटी आयोजन जे येईल त्याप्रमाणे 2 षटकांची केले होतात. 2 षटकांची केले होतात के चला क्षेत्रेशन जातो. पंच तर जा आपले जगदीश जा. आधी 2-3 मॅचेस करायचे आहेत तुला. कल्पेश कोण आहे दुसरा पंच आहे ना? संदेश आहे. चल क्षेत्रेशन पाठवा लावा बराबर. तकदीर सलामी जोडी जाऊ दे आपल्या मैदानामध्ये. 42 धावा आहेत विजयासाठी. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग आहे. या सुजित खोत आपण पण मंचावर. अण्णा कोहली आपल्याला पण स्वागत करतो. अण्णा कोहली यांना पण विनंती की बांधाच मात्रेची बघा ट्राय बघा. रनिंग करायचं आहे ना. 4 धावा धावून करायच्या त्या क्रीजवर. त्यातून पहिला येईल तो. टायर फुटला तरी चालेल. तू कर प्रॅक्टिस धावाची. बांधव मात्रे नाही धावणार. कुणाला तरी धावायला सांगेल. बांधव मात्रेचं माहित आहे मला. तो सांगेल नाहीतर आजच आम्हाला खेळू द्या कुणाशी पण. सायकलचं जर टायर पंक्चर झालं रिंग आउट झाली तर काढून द्यायला गेला म्हणतात मात्रे. जरा फोकस करा त्याच्या पण. क्षेत्ररक्षण सजवलंय. सलामी जोडी जाऊ दे. एवन जोडी राजेश म्हात्रे यांचा संघ. चाली जोडी शॉन आहे तागडे. दर्शन तर घेतला ग्राउंडचा. ग्राउंडला पहिला कल्पेश ठाकूर एक असा शिस्तीबद्ध खेळाडू आहे बामणडोंगरीचा. नेहमी मैदानामध्ये जाता येईल बघा. तो मैदानाच्या पाया पडेल तेव्हाच मैदानामध्ये जातो. बामणडोंगरी गावामध्ये शिस्त भरपूर आहे. खरंच बामणडोंगरीचे एवढे खेळाडू आहेत ना. कधी पण बघा शायनिंग मारतात का. कधी पण ते खेळाडूंच्या गॉगल नसते डोळ्यावर. ते 14, 15, 16 जीवदानी स्पोर्टचे जेवढे बामणडोंगरीचे खेळाडू आहेत ना त्या संघामध्ये खेळतात ना ते कुणाच्या पण गॉगल नसतो किंवा शायनिंग मारत नाही. ते साधे वाटतात की कुठले आलेत ना कसे खेळतील पण चांगले चांगले विजय पटकावून येतात. असं खेळाडू आहेत. मी एवढे वर्ष मॅचेस बघतो. खेळलो पण त्या संघामध्ये. कधी गॉगल लावली नसेल या खेळाडूंना. कधीच नाही. ओव्हरटेक कधीच नाही करत बामणडोंगरीचे खेळाडू सर्व. ते तर आहे. गॉगल लावून आला एखाद उठला. कल्पेश बिल्पेशचा एकाच षटकार मारला. नाही ग्राउंडच्या बाहेर चालतो त्यांचं पण आतमध्ये कधीच बघा जबरदस्त. मी मानतो त्याबद्दल त्यांना. कधीच नाही एकदम शायनिंग घेत. त्याबद्दल त्यांचं मी आभारी आहे. आणि कल्पेश ठाकूरचं एक वैशिष्ट्य सांगतो मित्रांनो. कल्पेश ठाकूरच्यावर षटकार मारला ना तरी तो फलंदाजाकडे बघणं हसतच असतो. कसा मारला विचार करतो. त्याला पण विचारतो का मारला तू कसा मारला. ते पण मला वैशिष्ट्य वाटतं कल्पेश ठाकूरचं. कारण नेहमी असंच असतं. तो त्या फलंदाजाकडे बघून मारला त्याच्यावर त्याला दुःख नसतो. तर वळूया मैदानाकडे. स्ट्राईकला असणार शॉन नाईक. नॉन स्ट्राईकला असणार तकदीर. गोलच्या उमाट्यावर प्रीत म्हात्रे. सामना जिंकायचा आपल्याला प्रीत. परंतु कशा प्रकारे गोलंदाजच्या जोरावर हा चेंडू पडतोय. जबरदस्त पल्लू शॉट अपील होतोय. जोरकच. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होतात का. काय झालं बघा. पंच बॅटची काढाय का. लेग बाईज न खातं खोललं ते संघाचं. बॅट कट आहे का काय आहे. टाइमपास नको. चला जगदीश बॅट कट आहे सांगा ना आम्हाला तसं. बॅट कट आहे. चला टाइमपास नको. त्या क्षेत्ररक्षणाला लागले बिगले का बा. बघा लागले का त्या क्षेत्ररक्षकाला. प्रीत जबरदस्त गोलंदाजी. पहिल्याच चेंडूवर 2 धावा. शॉननं खातं खोललंय आपलं. पंच आपल्याला सांगा बॅटने किंवा लेग बाईजने असली तर. हा चेंडू गल्लीमध्ये पुश केलाय. जबरदस्त चेंडूला टोला दिलाय. जातोय चौकारासाठी 4 धावेनं. डीजे वाजव. धन्यवाद डीजे. या चौकारनं धावफलकावर 6 धावा लागल्या जातात शॉनच्या.
संघाचे 6 धावसंख्या होतात. जबरदस्त फलंदाजी, वेट करतोय चेंडूची पाहणी करून टोला देतोय, येऊन देतोय आपल्या चेंडू जवळ, शरीराजवळ, तेव्हा फली काढतोय, बॅट काढतोय आणि त्यानं चौकार खेळतोय. अशी फलंदाजी करणं गरजेचं असेल, थांबावं लागतं. मगाशी कल्पेश ठाकूर जर क्रीजवर थांबला तर आज इथं बघायला मिळला असता. आत्ताच्या क्षणी हा चेंडू बघा किती टाइम करतोय, बॉलला येईपर्यंत थांबतोय आणि नंतर टोला देतोय. तोपर्यंत 1 धाव. 7 धावा फलकावर, 42चा पल्ला गाठायचा आहे. स्ट्राईकवर एक जबरदस्त फलंदाज तकदीर पाटील. तकदीर पाटील ही विकेट महत्वाची असणार आहे बलियन्स मूर्ती संघाला. खरंच ही विकेट घेणं महत्वाचे असणार आहे. हा जर फलंदाज क्रीजवर राहिला तर 3 षटकातच मॅच संपविल असं पण घडू शकतोय. जर ही विकेट घेतली तर मॅचला आणखी मजा येईल, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत येईल. बांधाची थोडीशी प्रॅक्टिस झाली. हा चेंडू जोर कसा फील होतोय पंचांकर, ऑफची एसटी सोडून गेला चेंडू होतो वाटतोय. लेग बायच्या स्वरूपात ही 1 धाव. भरपूर बाहेर होता तकदीर. या षटकातील हा चेंडू शॉनसाठी हा भिडकावलाय पुन्हा एकदा त्याच गल्लीमध्ये. काय फलंदाजी, वेट करतोय, चेंडू येऊन देतोय बॅटवर, नंतर टोला देतोय. चौकाटीचे वाजव. धावफल कवर धावा आहेत त्या 12. पहिला षटक आहे पिचचा. सरासरी गाठायची आहे ती म्हणजेच 11ची ती सरासरी गाठता वेळेला दिसतोय. धावफल कवर धावा आहेत त्या 12. शॉन जबरदस्त बॅटची काढा होती पण तो झेल काय सापडला नाही रेस्ट्रिक्शकाला रोहितला. हा षटक संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावसंख्या फलकावर लागल्या जातात. शॉन आणि तकदीर अशी जोडी मैदानामध्ये. वैयक्तिक शॉन हा धावसंख्येवर खेळतोय तो 11, त्याला 7 देतोय तकदीर. धावफलकावर धावा आहेत त्या 12. चला पास केलायचा आहे, क्षेत्ररक्षण लावा. रोहित क्षेत्ररक्षण लाव. काय चाललंय तुझं? सुमित मात्रे गोलजाव माठ्यावर. सुमितच्या हातामध्ये चेंडू दिलाय. तकदीर आहे स्ट्राईकवर. समीकरण येतोय 18 चेंडू आणि 30 धाव्यांचा. 18 चेंडू 30 धावा. तकदीर आहे क्रीजवर. ही विकेट महत्वाची आहे. चावी कोणाची आहे? हा चेंडू पडतोय तकदीरसाठी. पुश केलाय जयेंद्र नाईक आहे. स्वतः चेंडू आहे, धरायचा आहे. येऊ दे चिंबोरी पकडायला आलोय. भेटली का? 1 धाव तकदीरच्या खात्यातून पलीतून निघतोय. खातं खोललंय तकदीरचं 1 धावेने. धावफल कवर धावा 13. समीकरण बदललं जाते. 17 चेंडू 29 धाव्यांचं. ही मॅच लवकर संपेल की लास्ट शेवटच्या चेंडू पडेल? एकाच विकेट महत्वाचा आहे, शॉनचा किंवा तकदीरचा. काढणं गरजेचं आहे या गोलंदाजाला. विचार करणं गोलंदाजी करणं आहे. रोहित खरंच पेनल्टी द्यायलाच लागेल वाटतं तुम्हाला. असं आहे का? त्याची सजावट चालू होती शॉनची का? या षटकातील हा चेंडू. हा चेंडू जोरकसा फील होतोय आणि हा बाद. 1 विकेट महत्वाची होती ती काढली गेली. शॉन रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. डीजे वाजव रे. तर जबरदस्त गोलंदाजी. रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. शॉन परततोय, नाराज होतोय तकदीरवर की कशाला धाव घ्यायची, आपण होतो 2 जण मॅच काढली असती. तकदीरला टाळी का हवी होती, हवा असं वाटतोय कारण तो 1-2च चेंडू केलाय. सन्माननीय
आमचे बामणनगरीचे उद्योजक अरुणजी नाईक साहेब यांचं आगमन होतं। या आपण मंचावर आपलं श्रेष्ठ स्वागत करीत आहोत। आम्ही बामणनगरी प्रीमियर लीग चालू आहे, त्यामध्ये खरंच पाहुण्यांचं आगमन होतंय। सन्माननीय उद्योजक अरुण शेठ नाईक साहेबांचं या आपण मंचावर असं नसतं हा विडकावला तकदीर ना बघा तिकडं षटकार डीजे उद्योजक संजयजी ठाकूर साहेब यांचं पण इथं आगमन होतंय। यायचं आपण हा मंचावर तुमचं पण स्वागत करतो। या मंचावर असं नसतं वा बामणनगरी प्रीमियर लीग चालू आहे, त्यासाठी भेट देण्यासाठी आल्याबद्दल तुमचं कौतुक। हा विडकावला तर पुन्हा एकदा जबरदस्त फटका या साधा आय वा कॅच आय वा गेली। कोण होता रणजित का या षटकार डीजे वाजव तू। हॅट्रिकवर बसलाय, हॅट्रिक साठी भरपूर पारदर्शक आहे ते म्हणजेच 26 हॅट्रिकवर आहे हा फलंदाज। तकदीर नाही खेळणार, लालच बुरी बल आहे, त्याला माहित आहे हॅट्रिक खेळायला गेलो विकेट गेली मॅच जाईल, त्यामुळे एक धाव तर घेतली, एक धावेने धावफलकावर 27 धावा। उर्वरित समीकरण आलेलं आहे ते येणारे असणार आहेत ते 13 चेंडू आणि 15 धावा ना 13 चेंडू 15 धावा। तर सन्माननीय निलेशजी गारकर साहेब यांचं इथं आगमन होते, त्यांचं पण कौतुक कमी करतो या आमच्या मंचावर। त्याचप्रमाणे सन्माननीय धीरज शेठ ओवळेकर यांचं पण आगमन होतोय, विनंती असेल या पण मंचावर। हा चेंडू भिडकावला जातोय, षटकार किती झाले धावफलकावर धावा, डबल तिरी 33 धावसंख्या, उर्वरित 12 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज। तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 9, 12 चेंडू 9 धावा। गोलंच्या उमाट्यावर रोहित म्हात्रे असणार आहे। काय तकदीरची फलंदाजी बघायला मिळाली, सलग 2 षटकार लावले, त्यानंतर एक धाव घेतली। त्याला माहित आहे आपली जर विकेट गेली तर मॅच गमवू शकतो आपण। बामणनगरी प्रीमियर लीग चालू आहे, जबरदस्त लढत बघायला मिळतोय। तकदीर समोर असणार आहे, रोहित अशी ही जोडी। हा चेंडू पडतोय जगदीश नाईक पंच आहेत, खराब चेंडू, 51 धाव, उर्वरित 12 चेंडू आणि 8 धावांची गरज ना। हा चेंडू भिडकावला जातो, जबरदस्त टोला डीजे वाजव। एक धाव तर मिळतोय, एक धावेची गरज फक्त। दीपक सर या पण जी आपली या इकडनं जी आपली पोरं पलवायची आहेत ना, जे 2 संघात 3 संघातले त्याही घेऊन यायचे। बांधास मात्रे आपला कोण असेल कर्णधार, बांधास मात्रे आपला पोरगा कोण आहे त्याला घेऊन यायचं बॅट घेऊन। त्यानंतर संदेश पाटील आपला एक पोरगा घेऊन यायचा आहे, 4 धावा काढायच्या आहेत। तर मॅन ऑफ द मॅचचा मानकट धरतोय धनेश नाईक यायचं आपण या दीपक सर। 3 षटकांचा सामना याच्या पुढचा ना, 3 धावा काढायच्या आहेत का धावून, फक्त 3 धावा काढायच्या आहेत धावून या दीपक सर। एक धाव 3 विकेट, धनेश यायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी धनेश, 2 विकेट।